वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महायोगपीठे तटे भीमरथा वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् यदक्षरं मनाख्येयम् आनन्दम् अजकेवलं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतम् आश्रये। ॐ नमो ज्ञानेश्वराय करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेधुस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। गोपाल कृष्ण भगवान की पुंडलिकावरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। विश्वगुरु निवृत्तिनाथ महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। श्री सुखदेव जी महाराज की जय। श्री भागवत महापुराण की जय। आजच्या या मंगलमय प्रसंगी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांची वाङ्मय प्रतिमूर्ती असणारी श्रीमद भागवत कथा आणि या कथा श्रवणाच्या निमित्ताने आपण सर्वजण आज या ठिकाणी एकत्रित उपस्थित आहोत। खरं तर हा जो पर्वकाल आहे आपल्या वारकरी वैष्णवांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा। खऱ्या अर्थाने वारकरी वैष्णव ज्या पर्वकालाची वाट बघतात 3 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर जो पर्वकाल येतो त्या पर्वकाला अधिक मास पुरुषोत्तम मास असं म्हणतात। खरं तर या महिन्याला मल मास असं म्हटलं जातं। ज्यावेळी सगळ्या महिन्यांची एकत्रित सभा भरली गेली आणि प्रत्येक महिना आपलं वेगळंपण सांगू लागला, आपलं मोठेपण, आपलं महत्त्व सांगू लागला। पण या 12 महिन्यांच्या मध्ये असणारा ज्याला मलमास असं म्हटलं जातं त्या मलमासाकडे मात्र कुठलं वेगळेपण नव्हतं। श्रावण महिना सांगत होता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने
माझ्या कालामध्ये अवतार धारण केला. श्रावण महिन्यात परमात्म्याचा, कृष्ण परमात्म्याचा अवतार झाला. चैत्र महिना सांगत होता, भगवान श्रीरामचंद्र प्रभूंनी चैत्र महिन्यामध्ये अवतार धारण केला. मार्गशीर्ष महिना असं सांगत होता, 12 महिन्यांच्या मध्ये भगवान परमात्म्याची विभूती जर कोणती असेल तर ती मार्गशीर्ष महिना आहे. मासानाम मार्गशीर्षोहम, भगवान स्वतः त्याचं वर्णन श्रीमद भगवद्गीतेमध्ये करतात. आणि अशा या 12 महिन्यांचं प्रत्येक जण आपापलं वेगळेपण, आपापला मोठेपणा सांगत होता. पण त्या महिन्यांच्या मध्ये बाजूला पडलेला, ज्याला मलमास असं म्हटलं जातं, सगळ्यांनी ज्याच्याकडे दुर्लक्ष केलं, सगळ्यांनी ज्याची हेटाळणी केली, असा मलमास. आणि तो मलमास नारदजींकडे गेला. नारदांना सांगू लागला, सगळे लोक माझा तिरस्कार करतात. मल शब्दाचा अर्थ होतो पाप. मलमास म्हणून माझ्याकडे बघितलं जातं. आणि नारदजी, अशी माझ्यावर काहीतरी कृपा करा की खऱ्या अर्थाने भगवंताची कृपा माझ्यावरती झाली पाहिजे. लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. संतांचं खऱ्या अर्थाने हेच काम असतं. सगळ्या जगाने ज्याची हेटाळणी केली, सगळ्या जगाने ज्याला दूर सारलं, संत महात्मे त्याला आपल्या जवळ करत असतात. अशा मलमासाचं प्रतिनिधित्व भगवान परमात्म्याकडे नारद मुनींनी केलं. आणि त्या मलमासाचं गाऱ्हाणं, मलमासाचं म्हणणं जेव्हा परमात्म्याच्या समोर मांडलं, कुणी चांगल्या दृष्टीने माझ्याकडे बघत नाही. माझ्यामध्ये मलमासामध्ये म्हणजे अधिकाच्या महिन्यात कुठलं चांगलं कर्म केलं जात नाही, कुठला मुहूर्त नसतो, विवाह त्याच्यामध्ये केला जात नाही, कुठलं सत्कर्म त्याच्यामध्ये केलं जात नाही, कुठले मुहूर्त त्या मलमासामध्ये निघत नाही. देवा, सगळे माझी हेटाळणी करतात. असं गाऱ्हाणं ज्यावेळी मलमासाने भगवान परमात्म्याकडे मांडलं, परमात्म्याने मलमासाला वरदान दिलं, दादा घाबरू नको. अरे बाकीचे महिने जरी त्यांचं वेगळेपण सांगत असतील, पण तुला मी माझं नाव प्रदान करतो. भगवान परमात्म्याचं नाव काय? पुरुषोत्तम. सगळ्या पुरुषांच्या मध्ये जो उत्तम आहे त्याला काय म्हटलं जातं? पुरुषोत्तम असं म्हटलं जातं. आणि म्हणून माझं नाव असणारं पुरुषोत्तम हे नाव मी तुला देऊन टाकतो. भगवान परमात्म्याने त्या मलमासावरती कृपा केली आणि त्याच मलमासाला नंतर नाव प्राप्त झालं पुरुषोत्तम मास. भगवान परमात्म्याने आणखी एक आशीर्वाद दिला. या महिन्यामध्ये खऱ्या अर्थाने जरी कुठला मुहूर्त निघत नसेल, विवाह मुहूर्त निघत नसेल, कुठला भूमिपूजनाचा मुहूर्त नसेल, कुठल्या चांगल्या कामाच्या सुरुवातीचा मुहूर्त या महिन्यामध्ये नसेल, पण भगवान परमात्म्याने या महिन्याला वरदान असं दिलं, या पुरुषोत्तम मासामध्ये ऐका, जो कोणी काही सत्कर्म करेल, भजन करेल, नामस्मरण नामचिंतन करेल, त्या नामचिंतनाचं फल 1,00,000 पटीने त्या भगवत भक्ताला मिळेल. म्हणून ऐका, इतर महिन्यामध्ये जर आपण एकदा राम म्हटलो, तर पुरुषोत्तम मासामध्ये जर राम म्हटलो तर 1,00,000 पटीने भजन केल्याचं पुण्य या महिन्यामध्ये मिळत असतं. आपण सगळ्यांनी पुण्यसलीला या देव नदीच्या तीरावरती का या महिन्यामध्ये, का पुरुषोत्तम मासामध्ये भागवत कथेचं आयोजन केलं? त्याचं कारण आहे, या महिन्यामध्ये जर आम्ही एकदा श्रीमद भागवत केलं तर 1,00,000 पटीने भगवान परमात्म्याची कथा केल्याचं पुण्य आमच्या पदरामध्ये मिळत असतं. हा अधिक मासाचा, पुरुषोत्तम मासाचा महिमा आहे. आणि म्हणून या पुरुषोत्तम मासाच्या पर्व कालावरती अधिकस्य अधिकम फलम, या महिन्याचं हे वेगळेपण आहे. हे ब्रीद वाक्य या महिन्याचं काय? अधिकस्य अधिकम फलम. जे काही आम्ही नामस्मरण नामचिंतन करतो, भजन करतो, अधिक पटीने त्याचं पुण्य आम्हाला या महिन्यामध्ये आमच्या पदरामध्ये पडत असतं. आणि म्हणून त्याच अनुषंगाने या पुरुषोत्तम मासाच्या पर्व कालावरती, अधिक महिन्याच्या पर्व कालावरती भगवान परमात्म्याने स्वतःचं नाव या महिन्याला दिलंय. म्हणून तर पुरुषोत्तम मास याला म्हटलं जातं. पण आपल्या लोकांनी त्या पुरुषोत्तम मासाचा काय करून टाकला? धोंड्याचा महिना करून टाकला. आता हा धोंडा कुठून आणला आणि कोणत्या शास्त्रात त्याचं वर्णन आहे मला काय आतापर्यंत काही कुठे वाचायला मिळालं नाही.
पण ठीक आहे, चला रूढी म्हणा, लोकप्रवाह म्हणा, दोंड्याचा महिनाही आपण याला म्हणतो. भगवान परमात्म्याचं भजन, नामस्मरण, नामचिंतन घडावं, त्याच्या लीलांचं काही कथन आमच्याकडून घडावं म्हणून या श्रीमद भागवत कथेचं आयोजन आज आपण या ठिकाणी करत आहोत. खरं तर खूप सुंदर वातावरण आहे. इथं बसल्याच्या नंतर इतकी प्रसन्नता जाणवते, इतकं गोड वातावरण आहे. पुण्यसलीला देव नदी या ठिकाणी वाहते. देव नदीच्या तीरावरती आपण बसलेलो आहे. बाकीच्या नुसत्या गंगा आहे, बाकीच्या गंगा नुसत्या गंगा, आणि ही आमची गंगा देवगंगा, देव नदीला म्हटलं जातं. आणि दादा, मी इथं आल्याच्या नंतर ज्यावेळी बघत होतो, निरीक्षण करत होतो, पंढरपूरला जर आपण गेलो ना, तर पंढरपूरला जी नदी वाहते तिचं नाव काय? काय? चंद्रभागा. नाव काय तिचं? चंद्रभागा. खरं तर त्या नदीचा उगम जिथून झाला तिथे तिचं नाव चंद्रभागा नाही, तिचं नाव काय? भीमा नाव आहे. काय नाव आहे? भीमा. पण तीच भीमा नदी जेव्हा पंढरपुराच्या जवळ येते आणि पंढरपुराच्या जवळ आल्यानंतर असा चंद्रासारखा आकार धारण करते, म्हणून तिला काय म्हटलं जातं? चंद्रभागा म्हटलं जातं. म्हणून तर आमचे वारकरी रोज नित्यनियमामध्ये म्हणतात ना, भीमा आणि चंद्रभागा, भीमा आणि चंद्रभागा, भीमा आणि चंद्रभागा, भीमा आणि चंद्रभागा, तुझ्या चरणेची गंगा, तुझ्या चरणेची गंगा, भीमा आणि चंद्रभागा, भीमा आणि चंद्रभागा, भीमा आणि चंद्रभागा, तुझ्या चरणाची गंगा, चरणाची गंगा, भीमा आणि चंद्रभागा, भीमा आणि चंद्रभागा. पांडुरंग परमात्म्याच्या चरणाच्या ह्या गंगा आहे. भीमा आणि चंद्रभागा. उगमाजवळ तिचं नाव भीमा आहे, पण तीच भीमा जेव्हा पंढरपूरच्या जवळ येते, चंद्रासारखा आकार धारण करते, तिला आपण काय म्हणतो? चंद्रभागा. मला वाटतं आमच्या वडांगळीकरांच्या दृष्टीने जर विचार केला तर आपली ही देवगंगा, देव नदी जेव्हा वडांगळीच्या जवळ येते ना, तेव्हा ती ह्या परिसरात सुद्धा आकार कसा धारण करते? चंद्रासारखाच गोलाकार आकार धारण करते. पुण्य पावन सलीला या देवगंगेच्या तीरावरती, देव नदीच्या तीरावरती आपली ही वडांगळी पुण्य पावन भूमी. ज्यावेळी आम्ही या भागवत कथेचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम केला, त्यावेळी अनेकांनी आपल्या वडांगळी नगरीचं महत्व प्रतिपादन केलं. साक्षात जगदंबेचा अवतार असणारी सती माता आपल्या गावामध्ये स्थापित आहे. अनेक अंगाने आपल्याला या नगरीचं वेगळेपण, महत्व आपल्याला सांगता येईल. शैव परंपरेमध्ये लिंगायत परंपरेचा एक मोठं स्थान आपल्या वडांगळी नगरीमध्ये आहे. स्वामी समर्थ परिवाराच्या केंद्राच्या अनुषंगाने तीही सेवा खूप चांगल्या पद्धतीने आपल्या गावात चालते. अनेक वर्षाची आपल्या नामसप्ताहाची परंपरा आहे. त्र्यंबकेश्वर असेल, पंढरपूर असेल, दिंडीची परंपरा आपल्या गावात आहे. मोठमोठे महात्मे, वारकरी संप्रदायातल्या अनेक विभूती आपल्या गावामध्ये होऊन गेल्या, आणि त्याच अनुषंगाने अशा या पुण्य पावन भूमीमध्ये आज आपण या श्रीमद भागवत कथेला प्रारंभ करत आहोत. पुरुषोत्तम मास आहे, पर्वकाल आहे. वडांगळी सारखी पुण्य पावन भूमी आहे. देव नदी सारखी पुण्यसलीला असणारी गंगा या ठिकाणी वाहते, आणि अशा पुनीत पुण्य पावन भूमीमध्ये, या पुण्यस्थानावरती पुढच्या 7 दिवसामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या अनेक लीला आपल्याला श्रीमद भागवताच्या माध्यमातून श्रवण करायच्या आहे.